मोठी बातमी MIDC पोलीस स्थानकाची कारवाई 1,64,000चा मुद्देमाल जप्त। जिल्ह्यातील MIDC पोलिसांनी एक मोठी कारवाई करत अवैध गॅस रिफिलिंग व काळा बाजारातील गॅस विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव जिल्ह्यातील MIDC पोलीस स्टेशनने ही कारवाई केली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 8 फेब्रुवारी 2025 रोजी MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनीत किरण भागवत पाटील या व्यक्तीने घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक सिलेंडरमध्ये रूपांतरित करून त्या सिलेंडर्सचा वापर करून काळा बाजार सुरू केला होता। या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना माहिती मिळाली आणि त्यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवले। पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी या माहितीचे गंभीरतेने स्वागत केले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केल्यानंतर एक विशेष पथक तयार करण्यात आले। हे पथक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली अशोक काळे, राजेंद्र कांडेकर, हेमंत जाधव, योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर आणि योगेश घुगे यांच्या सहकार्याने आरोपीच्या घरावर छापा मारला। छाप्यात पोलिसांना 54 गॅस सिलेंडर जप्त केले। यामध्ये 22 घरगुती सिलेंडर, 32 व्यावसायिक सिलेंडर आणि एक इलेक्ट्रिक प्रेशर मोटर ज्याचा वापर गॅस रिफिलिंगसाठी केला जात होता समाविष्ट होते। या सगळ्या वस्तूंची एकूण किंमत 1,64,000 रुपये आहे। पोलिसांनी आरोपी किरण पाटील याच्या विरोधात MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे। आरोपीवर भारतीय दंड संहिता BNS कलम 287 आणि जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3.7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याची पोलीस कस्टडी 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत घेण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की जर कोणी अशा प्रकारे अवैधरित्या गॅस रिफिलिंग किंवा विक्री करत असल्यास तत्काळ MIDC पोलीस स्टेशनला माहिती देऊन सहाय्य करावे। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, अशोक काळे, राजेंद्र कांडेकर, हेमंत जाधव, योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर आणि योगेश घुगे यांनी केली आहे। जळगाव शहरातून शाहीर तेलीची रिपोर्ट BK टाइम न्यूज लाईव्हसाठी।